नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे सर्व मस्त ना. तर प्रिया खोरे चॅनल तुमचं सर्वचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा जो ब्लॉग असणार आहे तो म्हणजे असणार आहे नवरात्री स्पेशल. तर मित्रांनो, तुम्ही हा ब्लॉग पूर्ण पाहायला विसरू नका. तर मित्रांनो, नवरात्री स्पेशल म्हणजे तुम्हाला वाटलं असेल की 9 दिवसाचा ब्लॉग एकत्र असणार आहे, तर तसं नाही आहे. तर मी या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे 9 दिवस तुम्हाला माहितीच आहे की घरी 9 दिवस घट बसवले जातात, देवीची स्थापना केली जाते, देवीची पूजा केली जाते. तर या ब्लॉगमध्ये मी पूर्ण तेच दाखवणार आहे की मी कशा पद्धतीने 9 दिवस देवीची पूजा करते, कशी स्थापना केलेली आहे. आणि फर्स्ट डेचा हा ब्लॉग मी कंटिन्यू करणार आहे की मी कशा पद्धतीने मी पूजा केलेली आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये पहा आणि माझ्याकडून काय चुकलं असेल तर मित्रांनो तुम्ही कमेंट करून सांगा, कारण चुका सगळ्यांकडून होत असते. तर मला काय वाईट वाटणार नाही तुम्ही कमेंट करून सांगलात तरी. चुका सांगल्यानेच मी याच्या पुढे म्हणजे त्या चुका मी सॉल्व करत जाईल, म्हणजे मी चुकीची गोष्ट नाही करणार. तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की मी पूजा कशी केलेली आहे, ठीक आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा. आता मी चाललेले आहे मार्केटमध्ये शॉपिंग करण्यासाठी. देवीला जे जे शॉपिंग माझ्यासाठी नाही, आपल्या देवीसाठी काय काय सामान लागतात, काय काय वस्तू पूजेचे सामान असतात ते मी घेण्यासाठी मी जात आहे. तर तुम्ही कंटिन्यू राहा. आणि हा मित्रांनो, 9 दिवस मी उपवास करते, म्हणजे याच वर्षाने आता माझे 7-8 वर्ष झालेले आहे. मी नवरात्रीच्या 9 दिवस मी उपवास करते. तर खूप छान वाटतं. कोण कोण बोलतात की उपवास कोणाकोणाला जमत नाही, कसे 9 दिवस करायचे वगैरे. पण कसं असतं, एकदम मनापासून जी गोष्ट करतो ना मित्रांनो, तर असं काही भूक वगैरे काही लागत नाही. पण असतं ना दिवसभरात थोडंफार तर उपवासाचं खावं, म्हणून थोडंफार खातो आम्ही. तर अशा पद्धतीने उपवास 9 दिवस कसे जातात, खूप लवकर जातात मित्रांनो. आणि हा रात्री म्हणजे धमाल. संध्याकाळी आम्ही जातो दांडिया गरबा खेळण्यासाठी. तर ते ब्लॉग पण दुसऱ्या वेळेस मी पोस्ट करेल. तर या ब्लॉगमध्ये फक्त पूजा वगैरे मी दाखवणार आहे. नेक्स्ट ब्लॉगमध्ये गरबा वगैरे अँड ऑल. तर तुम्ही पूर्ण कंटिन्यू पहा मित्रांनो. व्हिडिओला लाईक शेअर करा मित्रांनो. आणि मी आता सध्या मार्केटला चाललेला आहे, तर ब्लॉग कंटिन्यू करा. चलो बाय बाय. तुम्ही पाहू शकता आता मी निघालेले आहे. पाऊस खूप आहे बाहेर. तर बघा, हातात घेतले, छत्री घेतले, बॅग सामान घेण्यासाठी. तर जाते आता हळूहळू. पाऊस आहे. सध्या मी स्कूटीवर जाणार होते माझ्या, पण विचार केला की पाऊस आहे म्हणून मी छत्री घेऊन आपले निघाले पूजेचं सामान आणण्यासाठी. तर मित्रांनो, फायनली मी पोचलेले आहे फळवाल्याकडं. तर त्याच्याकडून मी घेतलेले 5 फळं, कारण पूजेला ठेवण्यासाठी 5 फळे लागतात. मग 5 फळे घेऊन झाल्याच्या नंतर मी मित्रांनो पुढे गेले, कारण अजून पूजेचे सामग्री घ्यायचे होते, वटीचे सामान घ्यायचे होते मला. त्याच्यामुळे मी पुढं गेले. मग त्याच्यानंतर इथे पाहू शकता मित्रांनो, जे काही पूजेचे तुम्हाला वस्तू पाहिजे असतील तुम्ही इकडे या आणि येऊन तुम्ही घेऊ शकता. आमच्या इकडे पोलीस स्टेशनच्या इकडे हे शॉप भरलेलं असतो, मार्केट असतो, डेली मार्केट असतो इकडे. तर इकडून मी जे काही सामान मला पाहिजे होते ते इकडं भेटले. त्याच्यानंतर मी पुढे गेले मित्रांनो. फायनली मी फळं वगैरे घेतलेलं आहे. अजून थोडे ओटीचे सामान आहे ते घेण्यासाठी मी पूजेच्या शॉपमध्ये चाललेलं आहे. तर तुम्ही कंटिन्यू राहा मित्रांनो. तर मित्रांनो, जगन्नाथ पूजा भंडार असा आमच्या इथं फेमस शॉप आहे मित्रांनो. इथं सर्व काही पूजेच्या वस्तू इथं भेटतात. तर वटीचे सामान मी इथून घेतलेले आहे. त्याच्यानंतर घ्यायचे होते फुलं, तर मी फुलवाल्याकडे गेले आणि तिकडेही मी छान असे सुंदर फुलं घेतलेले आहे. त्याच्यानंतर दुसरा दिवस म्हणजे नवरात्री. शुभप्रभात मित्रांनो. तर आजचा दुसरा दिवशी म्हणजे नवरात्रीचा पहिला दिवस. तर कलर आहे पांढरा. आज देवीचा जो साडीचा कलर आहे, रंग आहे पांढरा. तर मी साडी घातलेली आहे, वेअर केलेली आहे आणि पूजेसाठी मी पूर्ण सामग्री रेडी करून ठेवलेली आहे.
कशी विश्वव्यापक जननी हो, उपासका पाहसी अंबे प्रसन्नांत करणी हो, पूर्ण कृपे तारिसी जगन्माते मन व्रतते उपांग ललिता हो, अर्धपाद्य पूजने तुझला भवानी स्थविती हो, रात्रीचे समयी करती जागरण हरिकथा हो, आनंदे प्रेमते आले सद्भावे क्रीडता हो, उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, उदो कारीगर जती काय महिमा वर्णो तिचा हो, उदो बोला उदो अंबाबाई, उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, उदो कारीगर जती काय महिमा वर्णो तिचा हो, उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, ते नाना परी हो, जाई जुई शेवंती पूजा रेखियली परवी हो, भक्त संकटी पडता झेलून घेसी वरचे वरी हो, उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, उदो कारीगर जती काय महिमा वर, स्तनपान देऊनी सुखी केले अंतःकरणी हो, उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, उदो कारीगर जती काय महिमा वर्णो तिचा हो, उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, नवमीचे दिवशी नव दिवसांचे पारणे हो, सप्तशती दिली भोजनी हो, आचार्य ब्राह्मणा तृप्त केले कृपे करुणी हो, उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, उदो कारीगर जती काय महिमा वर्णो तिचा हो, उदो बोला उदो तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो. तर मी आता देवींची पूर्ण मनापासून मी पूजा केलेली आहे मित्रांनो. तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका मित्रांनो. आणि मी काल रात्री याच्यामध्ये पूजेचाही ब्लॉग याच्यामध्ये टाकलेला आहे व्हिडिओ बनवून. ते आणि आजची पूजा हा एक ब्लॉग असणार आहे मित्रांनो. तर माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर ते तुम्हाला दिसून येणार. तर तुम्ही कमेंट करायला विसरू नका. मला काय मनाला वाईट वाटणार नाही. तुम्ही जे सांगणार ते चांगल्यासाठीच सांगता. कारण फर्स्ट टाईम मी पूजा केलेली आहे. उपास मी केलेला आहे पण मी पूजा करत नव्हते मित्रांनो. मग फर्स्ट टाईम मी पूजा केलेला आहे. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि नेक्स्ट ब्लॉग असणार आहे नवरात्री. तर तुम्ही कंटिन्यू राहा, असेच खुश राहा, हॅप्पी राहा. आणि सपोर्ट करायला विसरू नका. तुमचा सपोर्ट तर आहेच मला माहिती आहे. तरी पण चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुमचा मनापासून नवरात्रीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. चलो बाय बाय.